भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक सकारात्मक बैठक पार पडली। महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढणार, पालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे असं रवींद्र चव्हाणांनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली। महत्त्वाच्या पालिकेमध्ये युती शक्य आहे असं सुद्धा चव्हाण म्हणाले। शिंदे चव्हाणांच्या बैठकीमध्ये निवडणुकी संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय सुद्धा झालेला आहे। प्रमुख पालिकांमध्ये युती करण्याचा वरिष्ठांचा आदेश आहे असं सुद्धा चव्हाण म्हणतायत। तर स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चा दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची कमिटी सुद्धा स्थापन करणार असल्याचं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आपण बघितलं असेल तर कोकणामध्ये निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण असा संघर्ष गेल्या काही दिवसांपूर्वी उदयाला आलेला होता। वरिष्ठांनी हा सगळा संघर्ष थोपवण्याचं काम सुद्धा केलं आणि त्यानंतर काल एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये बैठक झाली आणि आज पत्रकार परिषद झाली। एकंदरीत कुठेतरी दबाव आलेला आहे, माध्यमांमध्ये सुद्धा चर्चा होते की सारं काही आलबेल नाहीये का? या सगळ्या चर्चांवरून आता हा निर्णय झाल्याचं बोललं जातंय का? काय माहिती आहे? सिद्धेश, नागपूर या ठिकाणी सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनानिमित्त सर्वपक्षीय आमदार आणि नेते जे आहेत नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। नागपूरमध्ये कडाक्याची थंडी आहे आणि याच थंडीमुळे कुठेतरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षांमध्ये जे वाद सुरू आहेत ते कुठेतरी थंड पडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणखी अर्थातच काल जे आहे रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रात्री 1.25 तास अंदाजे बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये कुठेतरी सकारात्मक चर्चा झालेली आहे। अर्थातच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला धाव घेतली होती, अमित शहा यांची भेट घेतली होती। त्यानंतर दिल्लीतील वरिष्ठ कोर कमिटी जी आहे भारतीय जनता पक्षाची त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील संपर्क साधला होता आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस आधी रवींद्र चव्हाण हे देखील दिल्लीला गेले होते, अमित शहा आणि पक्षातील वरिष्ठांना भेटून आलेले आहेत। अशामध्येच रवींद्र चव्हाण यांनी ही बैठक बोलवली होती। एकनाथ शिंदेंसोबत काल बैठक झालेली आहे आणि कुठेतरी येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकत्रित महायुती म्हणून समोर जायचं असं देखील ठरलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठेतरी सूत्रांकडून अशी माहिती मिळते की राष्ट्रवादी यांना बाजूला ठेवण्यात येणार आहे काही शहरांच्या पालिका निवडणुकीमध्ये, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रित जाताना दिसून येणार आहे। हिंदुत्वाचा मुद्दा आणि विकासाचा मुद्दा घेऊन समोर येणार, पण अशामध्येच मागील 1 महिन्यांमधनं जे पक्षप्रवेश सुरू होते, वाद सुरू होते, त्याच्यावर कुठेतरी आता या नागपूरच्या थंडीने रात्री जी बैठक झाली आहे त्याच्यामुळे सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या थंडावलेल्या दिसून येतात। अवघ्या महिनाभरावरच जी आहे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात। 31 जानेवारी आधी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असा एक अंदाज या अधिवेशनानिमित्त देखील असा ऐकायला मिळत आहे। अशामध्येच रवींद्र चव्हाण यांनी काल रात्री बैठक झाली आणि आज सकाळीच काही वेळाआधी पत्रकार परिषद घेऊन हे देखील स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी मेसेज एक पास करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे महाराष्ट्रातील भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये की आपल्याला एकत्रित जायचं आहे आणि लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरणार आहे आणि कमिटी ही देखील स्थानिक लेवलवर ठरवण्यात येणार आहे, ज्यामध्ये बाकी पद्धतीने प्रचार कशा पद्धतीने होईल किंवा मग काही ठिकाणी असे देखील उदाहरण पाहायला मिळाले होते ज्याच्यात एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते जे आहेत महाविकास आघाडीतील पक्षांसोबत एकत्रित लढण्याचा प्रयत्न करत होते आणि तशा निवडणुका देखील काही ठिकाणी झालेल्या आहेत। तर तसं पुन्हा या येणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ नये याची देखील दखल आणि काळजी जी आहे ती घेतली जाणार आहे। अशामध्येच या थंडीच्या अधिवेशनामध्ये हे सर्व प्रकरण थंड जरी झालं असलं तरी मात्र दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे। खरं दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे। महायुतीमध्ये सुद्धा सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या आणि याच चर्चांना कुठेतरी ही बैठक ब्रेक देणारी ठरलेली आहे। धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।